सालिम आहे आणि नॉट स्ट्रायकिंग वरती आपण पाहताय फलंदाज मुस्तकीम, मुदस्सिर, छोटू, मुदस्सिर, छोटू. जसा पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल तसा टायमिंग या ठिकाणी सेट केला जाईल. पहिला बॉल पडल्यानंतर बरोबर 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर हा 30 या सर्कलच्या आतमध्ये असेल. म्हणजे तुम्हाला 25 मिनिटच आहेत पहिल्या सत्रासाठी. गोलंदाजी मार्क होती स्वप्नील. पहिलं षटक यस पंचांचा निर्णय. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल 8:25 मिनिटांनी इथे बरोबर डिलिव्हर्ड होतोय. पहिला लोअर फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला पकडली एक कॅच. पहिल्या बॉलवरती टीमचा कॅप्टन सालिमबाद. पहिला धक्का मिळतोय बॅटिंग करणाऱ्या मनापासून आपलं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. सन्माननीय जितेंद्रजी झांजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की साहेब आपण मुख्य मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. तोशिब दामट टीम आपला 12th मॅन एखादा ताबिश
षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 या अंकावरती. पहिलं षटक पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलं स्वप्नील, तर तदनंतर षटकार खेचला होता आल्याला ताबेशनं, पण त्याला देखील मात्र तंबूचा रस्ता दाखवला गोलंदाज स्वप्नीलनं आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं पॉवर प्लेचं षटक, पहिली पॉवरफुल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली ती गोलंदाज स्वप्नीलकडून. सेकंड ओव्हर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. सचिन हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. संचित हा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड पॉवर प्लेचं षटक घेऊन 5 षटकांचा सामना असणार आहे. तुम्हाला 4 षटकं 20 मिनिटांमध्ये संपवायची आहे. मॅचला जास्त उशीर करायचा नाहीये. पहिला चेंडू, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, फक्त चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू चाललाय फाईन लेग रिजनला. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय सुफियानच्या बॅट मधून हा पहिला चौकार. यावेळी नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच पद्धतीनं चेंडूला लेग साईडच्या दिशेने वळवायचा प्रयत्न केला होता, पण चेंडू मात्र शरीराचा वेध घेत असताना निर्धाव चेंडूचे सांगतो ते पहिला चौकार आल्यानंतर तदनंतर निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज संचित एक यंगस्टर गोलंदाज, आज मात्र यंगस्टरवरती मात्र जबाबदारी दिली आहे ती वरई संघानं. तिसरा चेंडू, यावेळी मात्र स्विच हिट केला, रिव्हर्सचा फटका. त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळतंय, पण फलंदाज सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतंय. पॉपिंग क्रीज मध्ये मिळते ती बाईकच्या स्वरूपात एक धाव, लेग बाईकच्या स्वरूपातील एक धाव असेल. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 12 या अंकावरती. सुफियानच्या बॅटमध्ये आपण पाहतो एक चौकार आला, तदनंतर आपण पाहतो पुनश्च एकदा तो फाईन लेग खेळण्याचा फटका त्याने मात्र मनसोक्त ठरवलं होतं, पण त्यामध्ये अपयश. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल होती, त्यानं मात्र रिव्हर्सचा फटका, तो देखील अयशस्वी ठरतोय. आता मात्र स्ट्रायकर एंडवरती येतोय सलामीला आलेला मुदस्सीर, मात्र स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 12 धावा धावफलकावरती आहे. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज संचित गोलंदाजी मार्कवरती. स्लोवर गतीचा हा चेंडू फुल टॉस होता, फुल टोल वसूल करण्याची संधी होती, पण संधी मात्र हुकली आहे ती मुदस्सीर कडून आणि येतोय तो हा निर्धाव चेंडू. गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं संचित कडून. चेंडू मात्र फसला होता, फुल टॉस चेंडू होता, त्याचा मात्र पूर्णपणे लाभ घेता आला नाही येतो फलंदाज मुदस्सीरला. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वरई संघाकडून. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 5वा चेंडू, यावेळी मात्र पेस ऑन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातात विसावतो. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल मात्र मुदस्सीर खेळतोय. वैयक्तिक मात्र 3 चेंडू निर्धाव खेळतोय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील थोडंसं रनअप मध्ये अडथळा आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी मात्र फटका चांगला लॉंग ऑन मध्ये चेंडू येतोय. पंचांचा इशारा की हा नो चेंडू असेल. ओव्हर स्टेपिंगचा नो आपल्याला पाहायला मिळतोय, नाही बीमरचा नो. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या सत्रातील पहिला नो चेंडू. एक एक्स्ट्राची धाव ऍड केली जाईल. नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती, 14 धावा धावफलकावरती आहेत. हा फ्री हिटचा चेंडू खोलबल टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र दिशा दिली. चेंडू चाललाय काव कॉर्नर रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावत येतोय. मिळते ती 1 धाव. षटक क्रमांक दुसरं संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.5च्या सरासरीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती दामत सालीम संघाची 15 या अंकावरती.
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. पहिलं षटक स्वप्नीलनं हाताळलं, त्यानं देखील मात्र 2 विकेट देऊन अवघ्या धावा खर्च केल्या त्याने मात्र 7, आणि दुसरं षटक देखील मात्र संचितनं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत धावा खर्च केल्या त्या 8. तत्पूर्वी आपण ऐकूया डीजेचं सुमधुर संगीत. ओव्हर टू डीजे. तिसरं षटक सांघिक, तिसरं तर वैयक्तिक, दुसरं षटक पुन्हा एकदा मात्र पाहतोय पहिल्या यशस्वी षटकानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो स्वप्नील. हा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती धावगती वाढवावी लागेल ती दामत संघाला. पहिला चेंडू, पुढे दिलेला चेंडू, त्याला मात्र लॉफ्ट केलं, चेंडू जाते लॉंग ऑफ मध्ये. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही मिळत नाही. या सिंगलवरती जास्त भर दिला जातोय तो दामत संघाकडून. या सिंगलच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होईल. 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंगची गरज होती, ती मात्र आली नाही या दामत संघाकडून. आता मात्र शेवटच्या 3 षटकांमध्ये हाणामारी करायची गरज असेल. यावेळी आपण पाहतोय बोल्ड त्रिफलाचीत केला जातोय फलंदाज मुदस्सिरला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. झटका क्रमांक 3 दामत संघाला. डीजे. थँक्यू डीजे मास्टर. नवीन बॅट्समन मैदानावरती एंटर होतोय टक्की मात्र मैदानात येतोय. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट मिळवत आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये 3 गडी मात्र बाद केले ते गोलंदाज स्वप्नीलनं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल यावेळी मात्र तक्कीसाठी. तिसरा बॉल. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय पुढ्यात दिलेला चेंडू स्लॉटमध्ये चेंडू होता. हलक्या हाताने चेंडू मात्र वलवलाय काऊ कॉर्नर रिजनमध्ये. चेंडू उचलणार, फेक करणार. तत्पूर्वी मिळते ती 1 धाव. एक चिकी सिंगलमध्ये निश्चितच मिळेल. या सिंगलच्या मदतीमुळे 17 ही धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. अर्धसत्र मात्र इथून संपले. 2.3 षटकांचा मात्र आत्तापर्यंत खेळ झालेला आहे. आत्तापर्यंत बाजी आपल्याला वरळी संघाच्या बाजूने दिसतीये. पुढचा बॉल. यावेळी आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेगचा चेंडू होता. बॅट चिकडा. यष्टीरक्षक त्या ठिकाणी चांगला झेल कॅरी करतोय. झटका क्रमांक 14 लागत असताना दामत संघाला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. मैदानात एंटर होतो इनट नंबर 6 वरती हमजा. हा फलंदाज मात्र मैदानात येतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते स्वप्नीलकडून. 5 विकेट हॉल त्याचा कंप्लीट होईल का? यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू शॉर्ट ऑफ गुडनेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पीसवरती, चांगल्या गतीवरती, चांगलं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते ती गोलंदाज स्वप्नीलकडून. आत्तापर्यंत त्याचा 11 चेंडूंचा खेळ संपला. 11 चेंडूंमध्ये 4 विकेट्स त्याने मात्र मिळवल्यात आणि धावा खर्च केल्यात त्या 9. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. समोर असेल तो हमजा. यावेळी शेवटचा बॉल लो फुल टॉस चेंडू होता, त्याला लॉफ्ट केलाय. पंचांच्या डोक्यावर मारलेला फटका लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. चेंडू उचलेल, फेक करेल, तत्पूर्वी धाव कंप्लीट होते ती 1. षटक क्रमांक 30 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 6च्या सरासरीनं 18. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दामत संघाची. डीजे.
त्यानंतरची मॅच यंगस्टार कोल्हारे विपक्ष MCC कलम, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. तनिष जर आपण आला असाल, या कोणताही कोल्हारेचा प्रतिनिधी आला असेल तर आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. सर्व यंगस्टार आहेत, आपण पाहतोय कोल्हारे टीमकडून सर्व यंगस्टार नवीन सर्व खेळाडू खेळताना दिसतील आज मैदानावरती. तीन ओव्हर झाल्यात, 18 धावा झाल्यात, विकेट 4 आहेत. बॅटिंग करणाऱ्या दामद सालीम टीमच्या सालीम पहिल्या बॉलवरती बाद झाला आणि त्याच्यानंतर त्या धाबाच बनल्या नाहीयेत. पडल्यानंतर बाहेर निघाला. अगदी पंच सांगतायत की वाईट बॉल आहे. धावफलक 19 इथून पाहायला मिळेल. टार्गेट सेट करायचं आहे सालीम 11 दामद टीमला. हमजा ऑन स्ट्राईक आहे. ओ बाची कडा पाठीमागे एसटी रक्षक पकडली एक कॅच. आणखीन एक फलंदाज बाद. हमजा 5वा आदरा मिळतोय सालीम 11 दामद टीमला 19 या धावसंख्येवरती. फलंदाजी मार्कवरती आला. पहिला बॉल वाईड आला आणि त्याच्यानंतर अगदी बरोबर जर पाहिलं गेलं तर अचूकता पाहायला मिळाली. बादशी अगदी लिडिंग एज घेतली आणि तिथून मात्र हमजा देखील परत त्यांना पाहायला मिळेल. आणि नवीन फलंदाज फिरोज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. 7व्या क्रमांकावरती फिरोज आला बॅटिंग करण्यासाठी. 4थं षटक चालू आहे या मैदानावरती. आपण पाहिलं धावसंख्या चेस होताना पाहिली आहे. धावसंख्येचा बचाव होताना पाहायला मिळाला. दामद संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व दुसरी रात्र या स्पर्धेची. आणि आपल्या घरच्या मैदानावरती सालीम 11 दामद आज संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. जे या मैदानाचा भरपूर सारा अनुभव आहे, अंदाज आहे. या मैदानाचा पूर्ण अभ्यास आहे सालीम 11 दामद टीमला. आणि इथे फिरोजला मात्र परतावा लागेल. विकेट आली आहे ती रनआउटची. विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. समोर फील्डर डाऊन दी बॉल. पकडले कॅच ऑस्ट्रेलियन स्टाईलनं. आणखीन एक फलंदाज बाद. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅच ओ विकेट हॅट्रिक झाली आहे. गोलंदाज निखिल ओ सॉरी एक रनआउट आहे. आठ विकेट्स आल्यात
धावसंख्या 19. शेवटचा बॉल निखिलच्या या षटकातील. ओ परफेक्ट यॉर्कर, डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती 19. सालिम 11 दामट टीमच्या या षटकामध्ये धाव खर्च केली आहे निखिलनं फक्त 1 आणि विकेट्स घेतल्यात त्या मात्र 3. जबरदस्त गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतीये ती मात्र जय हनुमान ब्रदर्स 11 वरई टीमची. जय हनुमान जांजे ब्रदर्स वरई टीमची धावसंख्या, बॉलिंग अटॅक जबरदस्त पाहायला मिळाला. 4 ओव्हरमध्ये फक्त 19 धावा खर्च केल्यात आणि 8 विकेट्स. त्याच्यामध्ये निखिलनं मात्र 1 षटकामध्ये 1च धाव दिली आणि 3 महत्वाचे विकेट्स त्याने घेतलेत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण टॉस साठी कॅप्टन रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, अन्यथा जे काही नियम आहेत ते आपल्याला ऑलरेडी आम्ही पोहोचवलेले आहेत. आणि टॉसला येताना कर्णधार आपण आपली प्रवेश फी घेऊन या, कारण की मग प्रत्येक वेळी लाईव्हच्या माध्यमातून आम्ही ते माईक वरती बोलणार, ते आम्हाला देखील चांगलं वाटत नाही आणि आपल्याला देखील कदापि ते आवडणार नाही. ओ आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. 9वा आदरा मिळतोय सालिम 11 दामट टीमला आणि आता शेवटचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. मोहम्मद मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सिंगल आली आहे. सिंगल धावफलक जाऊन पोहोचेल ते 20 धावा धावफलकावरती आल्यात. बॅटिंग करणाऱ्या सालिम 11 दामट टीमच्या थोडीशी नाजूक अवस्था आहे. सालिम 11 दामट टीमची संकटामध्ये सापडली आहे घरच्या मैदानावरती खेळत असताना. जसा खेळ आजपर्यंत सालिम 11 दामट टीमचा पाहिला तसा खेळ पाहायला मिळत नाही. आणि आता आणखीन एक विकेट, ऑल आउट झाली आहे सालिम 11 दामट टीम. या स्पर्धेतील पहिली ऑल आउट होणारी टीम ती मात्र सालिम 11 दामट. आणि आता टार्गेट असणार आहे ते मात्र 21. 30 बॉल आणि 21चं टार्गेट आहे. चला जय हनुमान जांजे ब्रदर्स वरई टीम आपण लगेच मैदानाच्या बाहेर या आणि सालिम 11 दामत आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये चला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. इंगसर कोल्हारे, बुरान 11 MCC कलम दोन्ही टीमचे कर्णधार आपणास विनंती आहे की टॉस साठी या. बघा जे काही नियम आहेत ते आपण ऑलरेडी पहिल्या मॅचच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित नसेल तर ती मॅच 4 ओव्हरची असेल. एखाद्या टीमचा कॅप्टन उपस्थित असेल, दुसऱ्या टीमचा उपस्थित नसेल तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल. जितू दादा जांजे यांचं आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत आपलं. या जितू दादा जांजे आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. यंगस्टर कोल्हारे आणि त्यांच्या विरोधामध्ये बुरान 11 MCC कलम. बघा कलम टीम पुनश्च एकदा तुम्हाला सांगतो
एक षटक जर का समाप्त झालं तर यंगस्टर कोल्हारे टीमला टॉस विन दिला जाईल. जितू दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. बुरान 11 MCC कलम आणि त्यांच्या विरोधामध्ये यंगस्टर कोल्हारे या दोन टीम दरम्यान टॉस या ठिकाणी केला जातोय. टॉस टेल आहे. टॉस जिंकला यंगस्टर कोल्हारे टीमनं आणि डिसिजन तनिष लवकर आमच्यापर्यंत आणि एंट्रीज देखील संदीप गायकवाड यांच्यापर्यंत. बघा 2 बॉल तुम्हाला इथे दिले जातील, त्यातील एक बॉल चॉईस करून आपल्याला आतमध्ये घेऊन जायचं आहे. चला यंगस्टर कोल्हारे टीमनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला, म्हणजे बॅटिंग करायची आहे ती मात्र बुरान 11 MCC कलम टीमला. चला मॅचला सुरुवात होईल. 21 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. जय हनुमान ब्रदर्स जांजे ब्रदर्स बराई टीमला. सलामीचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्वप्नील आणि निखिल आणि गोलंदाजी मार्कवरती मोहम्मद. पहिलं षटक मोहम्मद गोलंदाजी मार्कवरती. ओ यावेळी मिस टायमिंग डाऊन द बॉल. फिल्डर पहिल्याच बॉल वरती मिळाली आहे विकेट मोहम्मदला. फलंदाज स्वप्नील बाद. स्वप्नील पहिल्याच बॉलवरती बाद झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय विवेक तिसऱ्या क्रमांकावरती. ओ विवेकच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती मिड ऑफला बीट केला. लॉंग ऑफ मधून बॉल सीमा पार. आल्या आल्या विवेकच्या बॅट मधून आला चौकार. चांगला बॉल. ओ पंचांनी नो बॉल दिलाय. नो बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती धावफलक जाऊन पोहोचेल 5. 21 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉलवरती विकेट्स आली आणि त्याच्यानंतर चौकार. आता गोलंदाजानं चुकी केली. नो बॉल आलाय. आता नेक्स्ट बॉल देखील इथून फ्रीडचा असेल. म्हणजे आता संधी पुन्हा एकदा विवेकसाठी या ठिकाणी गोलंदाजानं निर्माण केली आहे. राऊंड ऑफ विकेटनं गोलंदाजी करतोय. ओ पडल्यानंतर बाहेर निघालाय. आता पंच सांगतात की वाईड आहे, म्हणजे फ्री हिट कंपल्सरी राहणार आहे. कंपल्सरी फ्री हिट. धावसंख्या 6. 21चा पाठलाग करायचा आहे. 21चा बचाव करत असताना सालिम 11 दामट टीमला डॉट बॉल फेकावे लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील. परंतु इथे बाची कडा पाठीमागे यष्टीरक्षक आहेत. कॅच कॅरी झाली आहे परंतु फ्री हिटचा बॉल आहे. संधी रनआउटची होती. सिंगल आली आहे.
सिंगलला धावफलक 7. 21चा पाठलाग करत असताना 7 धावा धावफलकावरती. चला वेळ घेऊ नका. चांगला बॉल, चांगला बॉल मोहम्मद साईदून आपल्याला पाहायला मिळतो. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. डॉट बॉल, आणि खऱ्या अर्थाने या डॉट बॉलची आवश्यकता देखील. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर भरून राहील. 21 धावसंख्याचा बचाव करत असताना मोहम्मदनं जे 2 खराब बॉल टाकले, एक बाईड आला, एक नो आला, परंतु त्याचा जास्त काही फरक पडलाच नाहीये. आडव्या बाटनं प्रहार चढवलाय. फिल्डर डाऊन दी बॉल. ओ कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप आणि सिंगल देखील आली आहे. धावसंख्या 8. लोअर फुलटॉस बॉल. वाडिश लॉंगॉनकडे बॉलला खेळून काढलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेनं धावफलक हॅलो, 9 धावा धावफलकावरती. तर पहिल्या षटकामध्ये थोडी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये. ती वरई संघाची. 21 धावसंख्येचं लक्ष असताना अजूनही 24 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची गरज असेल. सफवान गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू फुल टॉस. त्या ठिकाणी फटका नोमॅन्स लँड मध्ये जातोय. चेंडू आपल्याला पाहायला मिळतो लॉंग ऑफ मध्ये. 2 धावा मात्र इथून धावून पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते ती विवेक आणि त्याच्या समवेत निखिल कडून. 11 धावा धावफलकावरती जोडले जातात. अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. वरई संघानं मात्र पहिल्या सत्रामध्ये दमदार गोलंदाजी केली आहे आणि आता मात्र त्यांच्यावरती जास्त प्रेशर दिसत नाहीये फलंदाजी करत असताना. 23 चेंडू 10ची गरज आहे. सलग सोपी मॅच आपल्याला पाहायला मिळते, पण या मैदानावरती 12 चेंडूमध्ये 3ची गरज असताना देखील ती मॅच शेवटच्या चेंडूवरती गेली आहे. ही मॅच देखील तशी बनू शकते. दामत संघाच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळी मात्र हा चांगला फटका विवेकच्या बॅटमधून. चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा येतोय की हा येतो A1 क्वालिटीचा. हा विवेकच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. पुन्हा एकदा पुल केलाय चेंडूला. चेंडू मात्र चाललाय डीप स्क्वेअर लाईक रिजनला. सीमा पार. मिळतात त्या 4 धावा. मॅच होते इथून फिनिश. सामना जिंकलाय तो वरई संघानं. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन.